गणित या विषयातील विभाज्यता हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, युनिट नंबर 2 मध्ये हा पहिलाच घटक आहे. ओके, परंतु जवळपास बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा घटक अगोदरच माहितीचा असतो. कारण की विभाज्यता म्हणजे काय, यामध्ये कोणते काही एक्झाम्पल वगैरे काही नसतात, यावर काही तुम्हाला असं वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले वगैरे काही नसतात. यामध्ये फक्त आपल्याला जे आपले टेबल आहेत ना, टेबल ते खूप महत्वाचे आहेत आणि त्या टेबल मधील संख्याने म्हणजेच काय, पाढे. टेबल म्हणजे काय, पाढे. पाढ्यातील संख्याने आपण 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी या मोठ्या अंकी संख्येला कशा प्रकारे भाग देऊ शकतो किंवा कोणत्या संख्येने निश्चित भाग जाऊ शकतो, हे कोण ठरवतं माहितीये का? हे तर आपण तर ठरवतोच पूर्ण भाग दिल्याच्या नंतर, परंतु भाग न देता त्या संख्येला भाग जातो किंवा नाही, म्हणजे भाग न देता, बरं का मित्रांनो, भाग दिल्याच्या नंतर तर आपण ठरवूच, परंतु भाग न देता त्या संख्येला भाग जातो किंवा नाही हे कार्य करण्याचं काम कोणाचं आहे माहितीये का? या विभाज्यतेचं. कोणाच्या? या विभाज्यतेचं. कारण की या विभाज्यतेला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ओके, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ते टेस्ट करून पाहतं. काय करतं ते? टेस्ट करून पाहतं. दिलेली संख्या जर ही आजारी असेल तर त्यावर डिव्हिजिबिलिटी टेस्ट करून पाहते, या संख्येला कोणत्या संख्येचं औषध दिल्याच्या नंतर ती संख्या बरी होईल, अन्यथा बरी होत नाही, म्हणजे त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. ओके, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये विभाज्यतेला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी असे म्हणतो. ओके, मग टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आपल्याला कुठपर्यंत माहिती असणं गरजेचे आहे? 8वीच्या स्तरावर आपल्याला कोणकोणत्या माहिती असणं गरजेचे आहेत? कारण की 8वीच्या स्तरावर 2 ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहिती असून किंवा 3 ची माहिती असून गरजेचं आहे का? ते भागतं का त्या वेळेवर? नाही, कारण की आपला स्तर खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम मोठ्यात मोठी संख्या आपल्याला विचारल्या जाऊ शकते. तर कशी की 5 अंकी, 6 अंकी यासारख्या संख्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि या संख्येला निश्चित कोणत्या संख्येने भाग जाऊ शकेल. ओके, असं आपल्याला जर मोठी संख्या दिलेली असेल आणि जर आपल्याकडे वेळ जर आपल्याला 1 मिनिटाचा असेल प्रश्न सोडवायला, 1 मिनिटाच्या कमी सेकंद असतात, जर तेवढाच असेल तर आपण पूर्ण भाग देऊन नेमकं ऑप्शन मध्ये 4 बरेच ऑप्शन कडून तुम्ही जाऊ शकता. ओके, पण ऑप्शन मध्ये काय 1 2 आहेत का? ते नाही, 4 पर्याय आहेत, म्हणजे 4 वेळा भागाकार करायचा. कमीत कमी तुम्हाला एक भागाकार करायला 30 सेकंद लागतात. किती? 30 सेकंद. मग ते 30 सेकंद गुणिले 4 म्हणजेच तुम्हाला 2 मिनिट वाया जावं लागतील. 2 मिनिट जर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी यासारख्या प्रश्न जर वाया जात असतील तर तुम्हाला वेळ कसा पुरणार? वेळ पुरणार नाही. त्यामुळे तुम्हाला वेळ पुरेल अशा पद्धतीचे वेगळ्या प्रकारे तो प्रश्न कसा सोडवला जाईल ते आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शिकवते. ओके, मग ते कशा पद्धतीने पहा, त्यासाठी आपल्याला त्याच्या ज्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत, ओके, विभाज्यतेच्या कसोट्या, त्या कसोट्या आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. माहिती असून चालत नाही, भागत नाही, तर त्या तुम्हाला मुखपाठ म्हणजेच पाठांतरही असणं गरजेच्या आहेत. ओके, चला तर माझ्यासोबत तुम्ही अगोदर सगळ्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जेवढ्या काही आपल्याला महत्वाच्या आहेत 8वीच्या स्तरापर्यंत तेवढ्या माहिती करून घेऊया. जरी 2 व 3 ची महत्वाची नसेल तर बरेचसे विद्यार्थी असे असतात की ग्रामीण भागातील की त्यांना अगोदरचा झालेला असतं, परंतु रिव्हिजन म्हणून पुन्हा रिपीट एकदा घेतल्याच्या नंतर ते लक्षात येईल. त्यामुळे आपण 2 पासून 1 ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी सगळ्याला माहिती आहे. 1 ची माहिती आहे का नाही? 1 ने कोणत्याही संख्येला भाग द्या, उत्तर ती संख्या येते. 1 ने कोणत्याही शून्य सोडून कोणत्याही संख्येला भाग जात असतो. ओके, शून्याला पण भाग जातो कारण की शून्य उत्तर शून्यच येतं. ओके, गुणाकार करा किंवा भागाकार करा, परंतु 1 च्या पुढील संख्येला 1 ने कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर तीच संख्या येत असते. म्हणून आपण 1 ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तयार करत नाहीत किंवा ती पाठांतरही करत नाहीत, त्याचा नियमच आपल्याला ओके माहित. मग बघा, विभाज्यतेच्या कसोट्या याची व्याख्या, विभाज्यता म्हणजेच काय? विभाज्यता मी तुम्हाला आता सांगितलंय की याच्या काय असतात? कसोट्या असतात. याला टेस्ट म्हणतात इंग्लिश. ओके,
मग विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच मोठ्यात मोठ्या संख्येला एका संख्येने जातो किंवा नाही हे ठरवण्यासाठी विभाज्यतेच्या कसोटीचा उपयोग केला जातो. ओके, आता विभाज्यतेच्या कसोटीचा उपयोग आपल्याला गणितामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? मोठ्यात मोठी संख्या असेल किंवा लहानात लहान, म्हणजे शक्यतो मोठ्यात मोठी घेऊया आपण. ओके, मोठ्यात मोठी संख्येला जर एका संख्येने, म्हणजेच मग ती 2 अंकी असो, 3 अंकी असो, 1 अंकी असो, अशा संख्येने भाग जातो किंवा नाही, आपल्याला जात आहे हे आणि जातो हे ठरवल्याच्या नंतर त्या संख्येला भाग जात नाही हे सुद्धा आपल्याला विभाज्यतेची कसोटीत सांगते. ते आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहू त्यावेळेस तुम्हाला समजेल. हे ठरविण्याचे काम कोण करतं? विभाज्यतेच्या कसोट्या. हे ठरवण्यासाठी विभाज्यतेच्या कसोटीचा उपयोग आपल्या गणितामध्ये केला जात असतो. ओके, तर बघा आपण विभाज्यतेच्या कसोट्यामधील कसोटी नंबर पहिल्यापासून बघूया. कसोटी नंबर 1 आहे 2 ची कसोटी. आपली पहिली कोणती आहे? 2 ची कसोटी. चला तर आता या ठिकाणी मी डायरेक्टली तुम्हाला 2 च्या कसोटीपासून सुरुवात करतोय. बघा 1 ची कसोटी नसते मित्रांनो, 2 ची कसोटी, 1 चा डायरेक्टली नियम असतो. आता 2 ची कसोटी काय म्हणते माहितीये का? की किंवा 2 ची टेस्ट ऑफ युटिलिटी असंही म्हणू शकतो त्याला, किंवा 2 ची विभाज्यता असंही म्हणू शकतो. पण आपण आपल्या गणितीय भाषेत, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण याला काय म्हणू? 2 ची कसोटी डायरेक्ट. ओके, मग चला आता या ठिकाणी 2 ची कसोटी म्हणजेच या ठिकाणी आपण 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो किंवा जात नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. मग त्यासाठी आपण बघा त्याची कसोटी असे सांगते की 0, 2, 4, 6, 8 या संख्या, हे अंक जर एकक स्थानी, इकडे लिहितो मी थोडंसं, एकक स्थानी असतील तर त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. ओके, बघा या ठिकाणी 0, 2, 4, 6, 8 मी काय सांगतोय तुम्हाला या ठिकाणी 0, 2, 4, 6, 8 या संख्यांच्या एकक स्थानी जर हे अंक जर तुम्हाला दिसत असतील, ओके, आणि ते अंक असतील तर त्या संख्येस 2 ने काय होत असतो? पूर्ण भाग जात असतो. म्हणजे 2 ची कसोटी काय सांगते? आणि ही जे संख्या, हे जे अंक दिलेले आहेत याच्या अगोदरही आपण असा नियम पाहिलाय, समसंख्येच्या एकक स्थानी हेच अंक असतात. माहित आहे तुम्हाला? ओके, समसंख्या, मग त्याचे आपल्याला असंही म्हणता येईल प्रत्येक समसंख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. ओके, बघा या ठिकाणी हे कशावरून ठरवता येतं आपल्याला? ह्या दिलेल्या एका एकक स्थानाच्या अंकावरून. हे एकक स्थान अंक जे आहेत जेवढे दिलेले आहेत तेवढे समस्थानी असतात, आणि म्हणून जर त्या अंकाला जर 2 ने पूर्ण भाग असेल तर प्रत्येक समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जायलाच पाहिजे. मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहूया त्याचे उदाहरण. बघा
उदाहरण घेऊया 3 4 6 2. ओके, 4 8 9 8, 3 5 4 8 0. किती मोठी संख्या घ्या तुम्ही, संख्या किती मोठी असली तरी चालते, फक्त आपल्याला एकक स्थान काय पाहिजे, आपल्या ओळखीचं पाहिजे. आता मी या ठिकाणी काही संख्या अशा दिल्यात की त्या संख्येला भाग जातो आणि काही संख्या अशा दिल्यात की त्या संख्येला भाग जात नाही. मग आपण जर आता या ठिकाणी 2 या अंकांनी जर या संख्येला जर भागलं तर आपल्याला निश्चितच 20-25 सेकंद तरी लागतीलच, कारण की व्हेरीफाय करण्यासाठी. आणि त्यामध्ये ते आपलं बरोबर येईल असं काही निश्चित नसतं. एखाद्या वेळेस गडबडीत हातचा वगैरे घ्यायचा राहिलं तर आपलं उत्तर पण चुकत असतं. परंतु या ठिकाणी आता आपल्याला सांगितलेल्या कसोटीनुसार जर एकक स्थानी 2 आहेत म्हणजेच या ठिकाणी या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. ओके, या ठिकाणी एकक स्थानी 8 आहेत म्हणजे सांगितलेल्या नियमानुसार या संख्येला आपण 2 ने पूर्ण भाग देऊ शकतो. या ठिकाणी 0 आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण 2 ने पूर्ण भाग देऊ शकतो, कारण की 0 8 2 हे आपल्याला दिलेल्या कसोटीच्या नियमानुसार सांगत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी भाग देऊ शकता. आता या ठिकाणी बघा, संख्या कितीही मोठी असू द्या, संख्या इकडे कोटी अब्ज 10 अब्ज पर्यंत असू द्या, आपल्याला एकक स्थान एवढे लक्षात निश्चित ठेवा की एकक स्थान दिसलं पाहिजे, एवढी संख्या द्या. ओके, आपल्याला एकक स्थान त्याचं काय झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. एक संख्या, एक अंकी 1 ते 9 पर्यंतची एक संख्या दिसली पाहिजे. ओके, मग ती संख्या जर दिसली की आपल्याला 2 ची कसोटी येऊ काढता येईल. ओके, मग या ठिकाणी 3 आहेत, मग या ठिकाणी कुठे 3 दिसतात का मित्रांनो, नाही, म्हणजे या संख्येला आपण पूर्ण 2 ने भाग देऊ शकत नाही. या ठिकाणी 5 आहेत, मग या 5 ला सुद्धा आपण 2 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. ओके, अशा पद्धतीने आपण 2 ची कसोटी ही या ठिकाणी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो आणि कोणत्या संख्येला पूर्ण भाग जात नाही हे 2 च्या कसोटीनुसार आपण अशा पद्धतीने ठरवू शकतो. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा, या ठिकाणी ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही सुद्धा समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे. मग या सर्व संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर त्या समसंख्याच असाव्यात. ही 3 एकक स्थानी आहेत म्हणजे समसंख्या नाहीये, 5 एकक स्थानी आहेत म्हणजे समसंख्या नाहीये, ती विषम संख्या आहे, म्हणून आपण त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. ओके, 3 ची कसोटी बघा. या ठिकाणी आता विभाज्यतेची कसोटी नंबर 2 आहे 3 ची कसोटी. आता या ठिकाणी 3 ची कसोटी, 3 च्या कसोटीमध्ये ती 3 ची कसोटीचा नियम असा सांगतो, दिलेली संख्या यामधील जे अंक असतात त्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो. तर त्या संख्येस 3 ने काय होतो, पूर्ण भाग जातो. बघा या ठिकाणी 3 ची कसोटी तुम्हाला सांगते की जर 3 ने दिलेल्या संख्येमधील जे अंक असतात, ओके, अंक म्हणजे डिजिट, ओके, तर त्या नंबर्स मधील जे डिजिट असतात त्या जर डिजिटची जर आपण ऍडिशन केली, ओके, त्या डिजिटची एका डिजिटची जर बेरीज केली तर निश्चितच संख्या काय होणार आहे, लेस होणार आहे. ओके, मोठी संख्या आहे त्या संख्येतील फक्त एक अंक उचलायचे. आता एक अंकी बेरीज
2 अंक घेतले तर जास्तीत जास्त मॅक्सिमम 2 डिजिट पर्यंत येईल. मोठी येणार आहे का? नाही. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ती जी संख्या आहे त्या संख्येची बेरीज लेस करून दिलेली. ओके, कमी करून दिलेली. मग आता आपल्याला ती संख्येची बेरीज अशी येणार आहे किमान ती 3च्या पाड्यातील असेल. ओके, 3च्या पाड्यातील असेल किंवा 3च्या एक समोरच्या पटीमध्ये असेल. ओके, 30, 60, 100च्या आतच. मग त्यावेळेस आपण लहान संख्या करून जर का 3ने जर तिला डायरेक्टली भाग दिला, जर संख्येला जर भाग गेला तर असं समजायचं की ती मोठी संख्या कितीही असो, लाखामध्ये, हजारामध्ये, करोडमध्ये, त्या संख्येला आपण 3ने पूर्ण भाग देऊ शकतो. ओके, बघा या ठिकाणी आता 3च्या कसोटीमधील या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. ओके, आता मी या ठिकाणी जे उदाहरण घेत आहे ते उदाहरण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधले असू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी तेच उदाहरण मी रिपीट पुन्हा आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागणार आहे, त्यामुळे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. ओके, हे एक्झाम्पल याच्या नियमासोबत का घेतोय मी, कारण की नियम एकदा सांगितला आणि एक्झाम्पल नंतर सांगितलं मग पुन्हा आपल्याला नंतर रिपीट नियम करावा लागतो. आपल्याला वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला नियमाच्या खाली एक्झाम्पल देतोय. आता या ठिकाणी बघा 6, 3, 9, 3, 4, 5, 3, 6, 2, 7, 8, 1, 5, 4, 9, 6, 3, 3, 4, 5, 7, 2, 3, 0, 0, 0, 0, 0, 3, 1, 2. ओके, अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल घेऊया की त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. ओके, आता बघा या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे, ओके, दिलेली संख्या काय आहे, कितीही मोठी असू द्या, फक्त दिलेल्या संख्येतले अंक माहित असणं गरजेचे आहेत आपल्याला. आता अंक फाइंड करायचे म्हणल्यावर आपल्याला या ठिकाणी तेथील अंकाचं वाचन करता आलं पाहिजे. संख्येचं वाचन नाही आलं तरी चालतं, फक्त हा अंक 6 आहे एवढं माहित असणं गरजेचं आहे. संख्यांचंही वाचन आलं पाहिजे. मी बोलता बोलता मजाक मध्ये बोलून जात असतो, संख्याचं वाचन करता नाही आलं तर पाहिजे. 8वी पर्यंत लेकरांना आलंच पाहिजे. 5वीच्या लेकरांना जर सांगितलं नाही आलं तर ठीक आहे, मोठी संख्या आहे पण तुम्हाला आलंच पाहिजे, बरं का. या ठिकाणी बघा 6, 3, 9, 3, 4 आणि 5. आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 6,39,345 ही संख्या आहे. 6,39,345. आता या संख्येला आपण 3ने पूर्ण भाग देऊ शकतो किंवा नाही हे ठरवायचंय. ओके, हे ठरवते वेळेस आपल्याला नियमानुसार सांगितलेलं जे आहे ते काय आहे, दिलेली जी संख्या आहे या संख्यामधील जे अंक असतात, बघा या ठिकाणी जे अंक असतात त्या अंकाच्या बेरजेला म्हणजे त्या अंकांची बेरीज करून घ्यायची. ओके, मग त्या अंकांची बेरीज जर केली तर किती येणार आहे या ठिकाणी मी बेरीज करतोय. ओके, 6 + 3 + 9 + 3 + 4 आणि +5. ओके, मग यांची सर्वांची जर बेरीज केली तर येणार आहे बेरीज 6 आणि 3 9, 9 आणि 9 18, 18 आणि 3 18 आणि 3 21, 21 आणि पुन्हा या ठिकाणी 9 दिलेले आहेत, 21 आणि 9 30. किती येतील? 30. मग या ठिकाणी आपण या पूर्ण संख्यांची बेरीज केली तर किती येते? 30 येते आहे. मग या पूर्ण संख्यांची बेरीज जर 30 असेल तर आपण 3 च्या 30 ला 3 1 3 0 ऍज इट इज म्हणजे 10चा पूर्ण भाग देऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपण त्या संख्येला पूर्ण भाग देऊ शकतो. ओके, 30 ला पूर्ण भाग जातोय म्हणजेच या संख्येला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जायलाच पाहिजे. त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी बेरीज करायची फास्ट. माझ्यासोबत चला, ॲबॅकस वाले विद्यार्थी फास्ट करू शकतात. बाकीच्यांनी पण आता बघा किती फास्ट करायची. आणि या ठिकाणी बेरीज करते वेळेस काय करायचं माहितीये का, ज्या संख्यांचा यमक जुळतो म्हणजेच लवकर 10 पर्यंत जातात, लवकर 5 पर्यंत येतात, अशा संख्या पटपट घेतल्या तरी चालतात. 7 आणि 3 10, 8 आणि 2 10 20,
20 आणि 6 26, 26 आणि 1 27, 27 आणि 9 किती झाले? 27 आणि 9 9 चोक 36. ओके, 9 त्रिक 27, 9 चोक 36. मग 36 म्हणजे याची सर्वांची जर बेरीज 36 असेल तर 3 एक 3, 3 दोन्ही 6, 36 ला कितीचा 12चा भाग बसतो. बघा 36 ला कितीचा भाग बसतो? 3 ने, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 12चा पूर्ण भाग बसतो. म्हणजेच या ठिकाणी आपण याही संख्येला पूर्ण भाग देऊ शकतो. ओके, समजतं सर्वांना? त्यानंतर बघा या ठिकाणी आता वेळ नव्हता 3 आणि 3 12, सॉरी 9 आणि 3 12, 12 आणि या ठिकाणी 9 9 9 18, 18 आणि 9 27, 27 आणि 9 36, 36 आणि 3 39. किती होतात सर्व? 39. 3 त्रिक 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 39. म्हणजेच याही संख्येला आपण पूर्ण 3 ने भाग देऊ शकतो. आता या ठिकाणी शून्य कितीही असू द्या, संख्या कितीही मोठी असू द्या, या ठिकाणी 2 आहे 3, 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 ला पूर्ण भाग जातो. म्हणजे या संख्येला पूर्ण भाग जायलाच पाहिजे. या ठिकाणी बघा 3 आणि 8, 3 आणि 8 किती होतात बेटा? या ठिकाणी 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 आणि 3, 28 आणि 3 31, 31 आणि 4 35, 35 ला जर आपण 3 ने पूर्ण भाग दिला तर 3च्या टेबल मध्येच 35 येत नाही, तर 3 ला पूर्ण भाग जाईल का 35 ला? नाही. पुन्हा एकदा बघा या ठिकाणी हे 9, ओके, 9 आणि 3 12, 12 आणि 4 8 20, 20 24, 24 आणि 8 32, 32 आणि 3 35. ओके, म्हणजे 35 ला पूर्ण भाग जात नाही. म्हणून याही संख्येला आपण 3 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. 3 ने भाग न जाणाऱ्या. या ठिकाणी बघा 4 आणि 7 11, 4 आणि 7 11 आणि 3 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 15 किती होते बेटा? 25 आणि 15 40 होतील. म्हणजेच या ठिकाणी आपण 40 लाही पुन्हा 3 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. म्हणून त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जात नाही. ओके, अशा पद्धतीने आपण 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आणि न जाणाऱ्याही संख्या अभ्यासल्या. या पद्धतीने 3ची कसोटी तुम्ही लक्षात ठेवा. ओके.